अनेक जण यासाठी औषधे घेतात, पण आता गरज नाही. नमस्कार, मी वर्षा. पोटात सतत गॅस होतो, पोट फुगते, वारंवार ढेकर येतात, छातीत जळजळ होते किंवा पोट साफ होत नाही. अनेक जण यासाठी औषधे घेत राहतात, पण रोजच्या आहारातील काही साधे पदार्थही समस्या नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी अशा 25 गोष्टी सांगणार आहे, ज्या योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ल्यास पचन सुधारण्यास, गॅस कमी करण्यास, पोट हलके ठेवण्यास आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही गोष्टी बहुतेक लोक दुर्लक्षित करतात, पण त्यांचा फायदा खूप मोठा असतो. बडीशेप. जेवणानंतर अर्धा ते 1 चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटात तयार होणारा अतिरिक्त गॅस कमी होण्यास हातभार लागतो. पोटातील जडपणा आणि फुगल्यासारखी भावना कमी होऊ शकते. तोंडाची दुर्गंधीही कमी होण्यास मदत मिळते. रोज मर्यादित प्रमाणात बडीशेप खाल्ल्यास पचनसंस्थेला चांगला आधार मिळतो. जिरे. जिऱ्यामुळे पचनाला चालना देणारे हे नैसर्गिक गुणधर्म असतात. जिऱ्याचे पाणी किंवा भाजलेले जिरे खाल्ल्याने गॅस आणि अपचन कमी होण्यास मदत मिळू शकते. जेवल्यानंतर पोट हलके वाटण्यास मदत होते. वारंवार ढेकर येण्याची समस्या कमी होऊ शकते. प्रत्येक प्रमाणात जिरे आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणामध्ये जिरे तुम्ही वापरू शकता. ओवा. ओवा हा गॅस आणि अपचनासाठी पारंपरिक घरगुती उपाय मानला जातो. अर्धा चमचा ओवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटातील कळा कमी होण्यास मदत मिळते. आतड्यांमधील गॅस बाहेर पडण्यास देखील मदत मिळते. पोटातील फुगवटा कमी होण्यास हातभार लागतो, मात्र ओव्याचे प्रमाण जास्त ठेवू नये. आले. ताजे आले पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आले चहामध्ये किंवा जेवणात वापरल्याने अन्न पचण्यास मदत होऊ शकते. मळमळ, अपचन आणि गॅसची समस्या कमी होण्यास फायदा होतो. पोटातील सूज कमी करण्यासही मदत मिळू शकते. रोज थोड्या प्रमाणात आले वापरणे योग्य ठरते. ताक. घरचे ताजे ताक पचनासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामध्ये भाजलेले जिरे आणि थोडेसे काळे मीठ घातल्यास अधिक फायदा मिळू शकतो. ताकामुळे पोट थंड राहण्यास मदत होते, पचन सुधारते आणि गॅसची समस्या कमी होऊ शकते. उन्हाळ्यात तर ताक अधिक उपयुक्त ठरते. दही. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. नियमित प्रमाणात दही खाल्ल्याने पचन व्यवस्थित राहते. गॅस आणि अपचन कमी होण्यास देखील मदत मिळते. मात्र ज्यांना दही खाल्ल्यावर त्रास होतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरचे ताजे दही अधिक चांगले आहे. पपई. पपईमध्ये पचनास मदत करणारे एन्झाईम असतात. जेवणानंतर थोडी पिकलेली पपई खाल्ल्यास अन्न लवकर पचण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होण्यास हातभार लागतो. त्यामुळे गॅस तयार होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. पपई नियमित पण मर्यादित प्रमाणात खावी. केळी. पिकलेले केळे पचनासाठी सौम्य आणि उपयुक्त अन्न आहे. आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास यामुळे मदत मिळते. बद्धकोष्ठता कमी झाल्यास गॅसची समस्याही कमी होऊ शकते. केळ्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि ऊर्जा मिळते, मात्र अति प्रमाणात खाणे टाळावे. केळीचा देठ. केळीच्या देठांमध्ये भरपूर तंतुमय घटक असतात. यामध्ये पचन सुधारण्यास मदत मिळते. पोट साफ होण्यास देखील मदत मिळते. शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्यास मदत होते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात याचा रस किंवा भाजी खाऊ शकता. कोथिंबीर. ताजी कोथिंबीर पचनासाठी फायदेशीर मानली जाते. ती चटणी, कोशिंबीर किंवा भाजीत वापरल्यास चव आणि पोषण दोन्ही मिळते. पोटातील उष्णता कमी होण्यास यामुळे मदत मिळते. गॅस आणि जडपणा देखील कमी होण्यास मदत मिळते. रोजच्या आहारात तिचा समावेश नक्की करावा. पुदिना. पुदिन्यामुळे पोटाला थंडावा मिळतो, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोट फुगणे आणि गॅस कमी होण्यास याचा फायदा मिळतो. पुदिन्याची चटणी किंवा पाण्यातील पाने वापरता येतात, मात्र अति प्रमाणात सेवन करू नये. लिंबू. कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस घालून घेतल्याने काही लोकांना पचन सुधारण्यास मदत मिळते. अन्न पचण्यास हातभार लागतो. पोटातील जडपणा देखील कमी होतो, मात्र जास्त ॲसिडिटी असल्यास काळजी घ्यावी. प्रत्येकाला याचा परिणाम सारखा असेलच असे नाही. काकडी.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही. पोटातील उष्णता कमी होण्यास यामुळे मदत होते. कोशिंबिरीतील काकडीचा समावेश करणे फायदेशीर ठरते. गाजरामध्ये तंतुमय घटक चांगल्या प्रमाणात असतात, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो. गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. गाजर कच्चे किंवा शिजवून तुम्ही खाऊ शकता. ओट्समध्ये विद्रव्य तंतू असतात. हे पचन सुधारण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता कमी होण्यास यामुळे हातभार लागतो, त्यामुळे गॅसची समस्या कमी होते. सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स हा चांगला पर्याय आहे. तर आजपासून या सोप्या गोष्टी आहारात समाविष्ट करण्यास सुरुवात करा. लहानसा बदलही तुमच्या पचनावर मोठा परिणाम करू शकतो. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.